एकनाथ शिंदेंना बाजूला करण्यासाठी भाजपची चाल आहे असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। तर शिंदे सेनेवर टीकाही त्यांनी केली। अजित पवार चलाख आहेत, कदाचित इरिगेशनची फाईल असावी, शिंदेंना मान द्यायचा तर यंदा गोगावलेंना संधी दिली असती। शिंदेंचे 3 आमदार मात्र संधी एक आमदार असलेल्या पक्षाला मिळते। गोगावलेंचं ओम फट स्वाहा काही कामाचं नाही असंही यावेळेला भास्कर जाधवांनी म्हटलंय। आज एकनाथ शिंदेंचं चारी बाजूनं ह्युमिलेशन ज्याला म्हणतात, त्यांना चारी बाजूनं अशी वातावरण निर्मिती करायची चालली की त्यांनी स्वतःहून यातून बाहेर पडावं। पण अजित पवार खूप चलाकीनं वागतायत। त्यांनी आपलं भाजपाला असं काही पकडून ठेवलंय, कदाचित ती मग इरिगेशनची फाईलसुद्धा त्याला जबाबदार असेल, कारण असेल, पण त्यांनी पकडून ठेवलंय। आणि म्हणून एकनाथ शिंदेंना बाजूला कसं करता येईल अशा पद्धतीने ही भारतीय जनता पार्टीची चाल आहे। एकनाथ शिंदेंचा जर मान सन्मान राखायचाच असता तर गेल्या वेळेचं झेंडावंदन हे आदिती तटकरेंना त्यांनी अधिकार दिला। या वेळेला भरत गोगावलेंना झेंडावंदनाचाच फक्त अधिकार द्यायचा होता। ज्या पक्षाचे 3 आमदार निवडून येत आहेत त्या पक्षाला मात्र त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळत नाही, आणि ज्या पक्षाचा एकच आमदार निवडून येतोय त्याला पालकमंत्रीपद मिळतंय। भरत गोगावलेंचं ओम फट स्वाहा, ओम फट स्वाहा हे काय ती काय भगतगिरी का काय ती आहे ना, ती उपयोगी येत